नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत आणि तो विषय आहे विचार. तुम्ही म्हणाल की सर विचार या गोष्टीबद्दल तुम्ही याआधी पण व्हिडिओज केलेले आहेत, या व्हिडिओमध्ये असं काय वेगळं आहे? बोलूया आपण. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला अशी एक गोष्ट समजेल जी तुम्ही कदाचित याआधी कधी ऐकली नसेल. मित्र हो, तुम्हाला असा अनुभव कधी आलाय का की एखादी गोष्ट घडेल अशी आपल्याला जाणीव होते आणि तीच गोष्ट नेमकी घडते? कुठून येतो हा विचार? म्हणजे एक प्रश्न हा नेहमी माझ्या मनामध्ये असतो आणि असायचा, तो म्हणजे ॲक्च्युली विचार येतात की आपण विचार करतो? आपल्या विचारांचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का? आज आपण याच गोष्टीबद्दल डिस्कशन करूया. तुम्हाला निकोला टेस्लांबद्दल माहिती असण्याची शक्यता आहे. 85व्या वर्षी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्या सत्कार समारंभामध्ये एका पत्रकाराने त्यांना विचारलं की सर, तुम्ही इतके शोध लावलेत, ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला कुठून सुचल्या किंवा कशा सुचतात? त्यावरती निकोला टेस्लानी दिलेलं उत्तर फारच इंटरेस्टिंग होतं. ते म्हणाले, हे विचार कुठून येतात मला माहिती नाही. तुम्ही जे काही बोलता ते समजावून घेण्या इतपत सुद्धा म्हणजे माझा मेंदू काम करत नाही, म्हणजे मला ते समजत नाही. तुम्ही जे बोलता ते सुद्धा कधी कधी मला समजत नाही. तरी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये बाहेरून विचार येतात. मी माझ्याजवळ नेहमी डायरी आणि पेन बाळगतो, रात्री झोपताना सुद्धा. आणि रात्री झोपेतून जाग आल्यानंतर माझ्या मनामध्ये जे विचार असतात ते मी लिहून काढतो. बऱ्याच वेळेला असं होतं की मी जागा जेव्हा होतो तेव्हा त्या डायरीमध्ये लिहिलेले विचार मला माहितीच नसतात किंवा या अगोदर मी त्याचा कधी विचारच केलेला नसतो. आणि त्या विचारातून मी इतके शोध लावू शकलो, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मित्रांनो, निकोला टेस्लांसारखा मोठा वैज्ञानिक ते काय म्हणतात की मला बाहेरून विचार आले आणि त्यातून मी इतके शोध लावू शकलो. तुम्हाला थोर गणितज्ञ रामानुजन यांच्याबद्दल माहिती असेल. त्यांनी जे काही क्लिष्ट गणिताचे प्रमेय मांडले किंवा सोडवले, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मागची प्रेरणा होती त्यांची कुलदेवता. म्हणजे त्यांची कुलदेवता त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना त्या गोष्टी सांगायची आणि तेच त्या गोष्टी ते लिहून काढायचे. म्हणजे ते सुद्धा म्हणायचे की हे कसं आलं मला माहित नाही, मला माझ्या कुलदेवतेनं सांगितलं आणि मी ते तसं लिहून काढलं. आईन्स्टाईन सारखा सायंटिस्ट म्हणतो की थॉट्स कम फ्रॉम आउटसाइड, म्हणजे विचार नेहमी बाहेरून येतात. मित्रांनो, मी बऱ्याचदा लोकांना प्रश्न विचारत असतो. माझा क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारा एक मित्र आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे तो डिरेक्ट करतो. आणि त्याला मी एकदा प्रश्न विचारला की या कन्सेप्ट्स तुला कुठून सुचतात? त्यावेळी त्यानं काय सांगितलं असेल? तो म्हणाला, जेव्हा मला कुठली एखादी ॲडव्हर्टाइजमेंट करायची असते त्यावेळी मी म्हणजे टेरेसवरती जातो आणि तिथं खुर्ची टाकून चांदण्यांकडे बघत बसतो आणि आपोआप मला माहित नाही माझ्या डोक्यात विचार येतात. तुम्ही जर बारकाईने विचार केलात तर मनाच्या शांत अवस्थेमध्ये आपण विचार आकर्षित करतोय. म्हणजे असं असेल का की एक या विश्वाचं मन असेल, ज्याला युनिव्हर्सल माइंड असं म्हणतात, आणि ज्याच्यात सगळ्या प्रकारचे विचार, सगळ्या प्रकारचे गोष्टी अस्तित्वात असतील, व्हायब्रेशन्स अस्तित्वात असतील आणि तुम्ही त्या व्हायब्रेशनना आकर्षित करताय? असं होत असेल का? कदाचित होत असेल. न्यूटन यांच्या डोक्यामध्ये सफरचंद पडलं आणि त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला असं म्हणतात. पण आपण जर याचा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर ते त्या झाडाखाली विश्रांती घेत होते, शांत बसले होते आणि ते गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल विचार करत नव्हते. त्यांना तो स्फुरला, सिद्धांत स्फुरला. सिद्धांत त्यांना बाहेरून त्यांच्या मेंदूमध्ये आला
आणि त्यांनी तो मांडला. आर्किमिडीज हा पण मनाच्या शांत अवस्थेमध्ये असताना त्याला आर्किमिडीज सिद्धांत सुचला. म्हणजे नेहमी मोठा विचार बाहेरून येतो असं आपण म्हणू शकतो का? आणि हे विचार आपल्या आयुष्याला समृद्ध करणारे असतात. मित्रहो, तुम्हाला चक्र ही जर संकल्पना माहिती असेल तर मणिपूर चक्र याला दुसरा मेंदू म्हटलं जातं किंवा मार्गदर्शक मेंदू असं म्हटलं जातं. त्या मेंदूमधून जे काही विचार येतात तर ते आपल्या आयुष्याला मार्गदर्शन करणारे असतात. कदाचित आपण त्या विचारांना ओळखू शकत नाही. म्हणजे तुम्ही असा अनुभव कधी घेतलाय का की एका मोठ्या अपघातातून आपण वाचलो तर त्यावेळेला आपल्या पोटामध्ये खड्डा पडतो. या मेंदूमध्ये काही फरक नाही पडत. पोटामध्ये खड्डा का पडत असावा? कारण इथं आपला गायडिंग ब्रेन असतो आणि इथूनच आपल्याला वेगवेगळ्या मार्गदर्शन करणाऱ्या भावना किंवा व्हायब्रेशन्स बाहेर पडत असतात. म्हणून असा अनुभव सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला येतो की एखादी गोष्ट घडत असते, एखादी घटना घडत असते आणि आपल्या डोक्यात विनाकारण असं येऊन जातं की असं माझ्या आयुष्यात यापूर्वी घडून गेलेलं आहे. त्याला डेजावू असं म्हटलं जातं. तर मित्रहो, तुम्ही सुद्धा एखाद्या प्रश्नाचं उत्तर या युनिव्हर्सकडून आकर्षित करू शकता का? येस, करू शकता. पण ते करण्यासाठी काही गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे. आपलं जे हे मंकी माइंड आहे किंवा जे विचाराचा प्रोसेस करणारा माइंड आहे त्या माइंडला थोडंसं शांत करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एक मोठा विचार बाहेरून येतो आणि या मेंदूचं काम काय आहे? नेहमी लॉजिकल प्रोसेसिंग करणं, विचारांना प्रोसेस करणं, त्याचे तुकडे तुकडे करणं, त्याच्यावरती लॉजिक लावणं आणि फायनली एखाद्या नकारात्मक निष्कर्षापर्यंत येणं. हे कदाचित आपला हा मेंदू करतोय. तर या मेंदूचा चॅटर ज्या वेळेला कमी होतो त्यावेळेला या मेंदूचं काम सक्रिय होतं आणि आपल्याला मार्गदर्शक असे विचार हा मेंदू तयार करायला लागतो. म्हणून निकोला टेस्ला झोपताना जवळ आपल्या डायरी ठेवायचे, कारण झोपल्यानंतर झोपेत असताना या मेंदूचा जो गोंधळ आहे हा कमी असतो आणि त्यावेळी जे थॉट्स येतात ते या मेंदूकडून आलेले असतात किंवा मार्गदर्शक मेंदूकडून आलेले असतात. म्हणजे सध्या आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्या प्रॉब्लेमवरती आपल्याला सोल्युशन पाहिजे. तर काय करायला लागेल? तो प्रॉब्लेम झोपण्याआधी वाचा आणि एकतर डायरी शेजारी ठेवा, डायरी पेन. ज्यावेळी तुम्हाला जाग येईल किंवा ज्यावेळी तुमची झोप मोड होईल त्यावेळी त्या डायरीमध्ये तुमच्या डोक्यात जे काही आहे ते लिहून काढा. बघा काही दिवस प्रयत्न करून. होजे सिल्वानी सुद्धा ही पद्धत सांगितलेली आहे की स्वप्नामध्ये उत्तरं कशी एखाद्या गोष्टीची मिळवायची. पण तुम्ही या गोष्टीचा प्रयत्न करू शकता. आणखीन काही गोष्टी याच्यासाठी मदत करू शकतात. तुम्हाला मार्गदर्शन करणारं जर काही हवं असेल स्वतःच्या मनाकडून, कारण स्वतःच्या मेंदूनी दिलेला तो थॉट असतो ना, तो फार प्रभावी आणि इफेक्टिव्ह असतो. आणि जे लोक या विचारांचा वापर करू शकतात ते लोक मोठे होतात किंवा ते लोक सक्सेसफुल होतात. म्हणून याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर स्टार गेझिंग. मगाशी मी माझ्या मित्राच्या एका उदाहरणावरून तुम्हाला सांगितलं की तो टेरेसवरती जातो, आराम खुर्ची टाकतो आणि ताऱ्यांकडे बघत बसतो. या गोष्टीला स्टार गेझिंग म्हटलं जातं. आणि स्टार गेझिंग करत असताना आपल्या या मनाचा चॅटर हा कमी होत असतो. त्यामुळे तुम्ही स्टार गेझिंग करू शकता. म्हणजे शांत बसायचं आणि इथले विचार कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायचा. या मेंदूला शांत केल्यानंतर अचानकपणे बुडबुड्यासारखा एखादा विचार येतो, ज्याला आगापिच्छा नसतो, तर तो विचार तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याला फॉलो करा. त्याच्यासारखा योग्य सल्ला कुणीही तुम्हाला देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आहे मेडिटेशन. झिरो स्टेट मेडिटेशन असं म्हटलं जातं याला. पण झिरो स्टेट मेडिटेशनची स्टेट अचीव करणं थोडंसं अवघड आहे. पण तुम्ही मेडिटेशनचा सराव तर करूच शकता. आपल्या पूर्ण श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय, आपलं शरीर रिलॅक्स करायचंय आणि आपल्या मनातले विचार शांत करायचे आहेत. आणि हे करत असताना आपल्या
आतून स्फुरणारे विचारांकडे लक्ष द्यायचं आहे. आता हे करत असताना तुम्ही मेडिटेशनमध्ये जाण्याआधी आपल्याला जे काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत त्याची एक यादी करा, ती वाचा आणि मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जा आणि काय येतंय आतून याची वाट बघा. तुम्हाला नक्कीच कुठला तरी एक गायडिंग थॉट मिळेल. EFTचा वापर करून सुद्धा आपण या प्रकारे उत्तरं मिळवू शकतो किंवा ब्रीदिंग प्रॅक्टिसेस सुद्धा काही अशा आहेत की ज्या आपल्या मनाला शांत करतात, आपल्या वेगस नर्वमधला पूर्ण स्ट्रेस काढून टाकतात आणि आपल्याला उत्तरं मिळायला मदत होते. मित्रहो, यासाठीच मी एक फ्री वर्कशॉप घेतोय ज्याच्यामध्ये आपली वेगस नर्व जी आहे ती पूर्णपणे रिसेट करायची आहे आपल्याला आणि आपल्याला नॅचरल गायडन्स मिळवायचा आहे. नॅचरली आपल्या आयुष्यामध्ये पैशासारख्या गोष्टी आकर्षित करायच्या आहेत, आपले नातेसंबंध सुधारायचे आहेत आणि पैसा सुद्धा आकर्षित करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन नॅचरली आपल्या आयुष्यामध्ये ॲक्टिवेट करण्यासाठी आपली वेगस नर्व ही रिसेट करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर माझं फ्री वर्कशॉप अटेंड करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक देतोय. त्या लिंकवर क्लिक करून ती कम्युनिटी जॉईन करा. त्या कम्युनिटीवरती सगळे अपडेट्स येत राहतील. असं 3 दिवस रोज 1-1 तासाचा असणार आहे, जे कम्प्लिटली फ्री आहे. तुम्ही त्या वर्कशॉपसाठी आजच रजिस्टर करू शकता. तर मित्रहो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्यांना या गोष्टीची गरज आहे असं वाटतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओला कमेंट करून तुम्ही जर शेअर केलं तर या व्हिडिओची रीच वाढते आणि आपलं चॅनल वरती यायला मदत होते. तर मित्रहो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.